आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचं नारायण राणेंबद्दल धक्कादायक वक्तव्य। नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत, केस घेतल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केली, मर्डर सगळं झालंय असं वक्तव्य मंत्री भरत गोगावलेंचं। रायगडचं पालकमंत्री पद मलाच मिळावं असं सर्वांचं मत। रायगडच्या पालकमंत्री पदावर मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। गोगावलेंनी काळजी करू नये, ते पालकमंत्री होणार। उदय सामंतांचं वक्तव्य। गोगावलेंची इच्छा पूर्ण होईल असंही सामंतांचं वक्तव्य। शिवसेना राष्ट्रवादीचा वाद विकोपाला गेला असेल तर पालकमंत्रीपद भाजपला द्या। रायगडमधील माजी आमदार भाजप नेते पंडित पाटील यांचं वक्तव्य। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद। माळेगाव कारखाना नीट चालवला नाही तर गाठ माझ्याशी, अजित पवारांची तंबी। सही करून बाहेर फिरायचं असेल तर राजीनामा द्यायचा, दिला इशारा। कर्जमाफीची आठवण करून देत रोहिणी खडसेंकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कटआउटला गाजराचा हार। तर रोहिणी खडसेंच्या घरातही केंद्रातील एक मंत्रीपद, योगेश कदम यांची टीका। लाडकी बहीण योजनेला मोठी कात्री लागणार, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही। आयकर विभाग लवकरच करदात्यांची माहिती सरकारला पुरवणार, सूत्रांची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार। 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। जयंत पाटलांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय फडणवीसच घेतील। निर्णय झाला तर जयंत पाटलांकडे पहिले आपणच जाऊ, मात्र अद्याप अशी कोणतीही शक्यता दिसत नाही, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये ठाकरेंना आणखी एक धक्का। हकालपट्टी केलेले विलास शिंदे रविवारी करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। विलास शिंदेंसह काही माजी नगरसेवक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती। जाहीर नाराजीनंतर विलास शिंदेंवर कारवाई।